पसायदान ओवी 3. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. दुरित म्हणजे पापी. री पहिला किंवा ऱ्हस्व, दुसरा किंवा दीर्घ नाही. दुरीत म्हणजे चुकीची पद्धत. दुरित म्हणजे त्रास असलेला. पाप म्हणजे काय? माणूस खूप विचार करतो. अतिविचारांनी संचित निर्माण होते आणि ते भोगावे लागते. इथे मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता असे नसते. कोणी विचारतच नाही. जे म्हणायचे आहे तेच बोलावे आणि जो अर्थ आहे तो स्पष्ट असावा. चुकीचा विचार केला आणि वागलो तर पाप म्हणजे शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो. दुरितांचे तिमिर जावो. योग्य ज्ञान मिळून माणसाचा त्रास दूर होऊ दे. माणसाचा त्रास अज्ञानामुळे असतो. ज्ञान मिळाले की अज्ञानाचा अंधार दूर होतो. भीती कमी होते. वैचारिक दारिद्र्य नाहीसे होते. लहान बाळ तहान भूक लागली की रडते. झोप आली तरी रडते. कंटाळा आला तरी रडते. हळूहळू त्याला कळते की होतंय काय आणि करायचं काय. मग ते सांगू लागते, आई भूक लागली. त्याप्रमाणे माणसाला संसारातील तापाचे स्वरूप समजून त्याचा सामना करायची प्रेरणा मिळू दे. स्वतःचे कर्तव्य हाच खरा धर्म हे माणसाला कळू दे आणि शांतीचा प्रकाश सगळीकडे पसरू दे. प्रत्येकाला समजू दे की त्याला नेमकं काय हवं आहे. व्यवस्थापन शास्त्रात म्हणतात, नेमका प्रश्न काय आहे हे कळलं की अर्धी लढाई जिंकली. मनोवांछित हवं असतं. जे नैतिक आहे ते मिळतं. ज्याला जे आवश्यक आहे देव ते देतो. जन्माला येऊन करायचे काय हे प्रत्येक सजीवाला कळू दे. वाघ हरिणाच्या मागे लागतो. हरिण पळते. वाघ पाठलाग करतो. हरिण त्याला चकवते. कधी हरिण वाघाला सापडते, कधी निसटून जाते. कोणी जिंकत नाही, कोणी हरत नाही. प्राण्यांना कळते पण माणसाला कळत नाही. माणूस हळहळतो. प्राणी पुढे सरकतो. जो जे वांछील तो ते लाहो. प्रयत्न ज्याचे जास्त त्याला मिळणार. साधी सरळ गोष्ट. माणूस किचकट करतो. वाघ शिकार करू शकतो. हरिण पळू शकते. हरणाने बचाव करावा, वाघाने भूक भागवावी. हरिण निसटलं तरी वाघ 10 ससे मारत नाही. तो तशीच दुसरी तगडी शिकार बघतो. वाघ एका वेळी एकच प्राणी मारतो. ती संपली, भूक लागली की दुसरी शिकार मिळवतो. आपण नक्की कोण आहोत, आपल्याला काय हवे आहे याचा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. प्रसंगानुरूप कर्तव्य काय हे कळायला हवे. वेळ कमी असतो, कामे खूप असतात. जे करणे अत्यावश्यक आहे ते आपले कर्तव्य. मानवता म्हणजे देव, हे विश्व म्हणजे देश, वैयक्तिक जबाबदारी म्हणजे धर्म, असा कर्तव्याचा क्रम आहे. देव, देश, धर्म असा कर्तव्याचा क्रम आहे. आधी लगीन कोंढाण्याचे हे ज्याला कळले तो नरवीर ठरतो. त्याच्या मुलाचे लग्न साक्षात शिवराय लावून देतात. आपल्याला जे द्यायचं आहे ते तो देतो हे नक्की. आपण आपल्या वाट्याला आलेले काम इमाने इतबारे करावे. ज्ञान झालं की काय मागतो माणूस? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणून माऊली म्हणतात, तुझ्या लेकरांना शहाणपण दे. कोणत्या क्रमाने सांगितलं बघा. ज्ञान दे आणि मग त्यांना जे हवंय ते दे. इच्छा असेल ते मिळत नाही याचा अर्थच मुळी मागणारा अडाणी आहे. काय मागावं ते कळत नाही. जो जे वांछील तो ते लाहो. ओवी 4. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूमंडळी भेटतू भूता. सर्व जगात ईश्वर निष्ठांचा ओघ राहावा, मांगल्याचा वर्षाव व्हावा. निष्ठावंत लोक निपजावेत, माणसाच्या रूपात देव भेटावा. माणसांनी एकमेकांना मदत करावी, समजून घ्यावे, ईश्वराप्रती निष्ठा असावी. दैवी गुण माणसाने जोपासावेत. अजिमी ब्रह्म पाहिले अशी अनुभूती यावी. त्याग, सेवा, समता, परोपकार, क्षमा हे ईश्वरी गुण माणसात असावे. ऐहिक सुखलोलुपता नियंत्रणात ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. मी म्हणजे आत्मा हे माहीत असते तरी सामान्यतः महत्त्व आणि ममत्व शरीराप्रती असते. आपण एका देवाची लेकरे आहोत हे वागण्यात प्रतीत होत नाही. दोन भाऊ एकोप्याने राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. असमाधानाचे मूळ जीवनमूल्यांचा झालेला ऱ्हास हे आहे. जीवनमूल्ये माणसाला कळावीत अशी ही वैश्विक प्रार्थना आहे. एकाचे सुख बघून दुसऱ्याला आनंद व्हावा आणि कोणी दुःखात असेल तर त्याला मदत करावी. फायदा तोट्याचा विचार न करता वागावे. माणसे अशी वागतील तो सोनियाचा दिनू असेल. ईश्वर निष्ठा म्हणजे फक्त आस्तिकता नाही. ईश्वर आहे हे खूप जण मानतात, पण निष्ठा हवी. अव्यभिचारी भक्ती हवी. सगळीकडे बदलाचे वारे वाहतात. घर बदला, नोकरी बदला, जोडीदार बदला, मत बदला, पक्ष बदला, देश बदला, पण तसे भक्तीत नको. बुद्धी अस्थिर असते, मन चंचल असते, कारण निष्ठा स्थिर नाही. काय करतोय ते कळत नाही. जे करतोय त्यावर विश्वास नाही. चाललंय ते योग्य आहे असे वाटत नाही. अजून हवंच्या नादात माणूस हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागतो. आहे त्यातही छान असतं, पण ते जाणवत नाही. मोदा देशमुखांची कविता आहे. ऊन ऊन खिचडी साजूक तूप. तशी परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात. म्हणून उगाच नाही, त्याचे दुःख करू नये, तुलना करू नये. माणसाने एकमेकांना असे भेटावे की जणू देवाला भेटत आहोत. चैतन्याचा आविष्कार प्रत्येकाला अनुभवता यावा. जमिनीवर राहणाऱ्या माणसाने जमिनीवर राहावे म्हणजे नम्र राहावे. माणूस माणसासारखा वागला तरी ईश्वर म्हणजे काय ते सहज कळेल. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हे कळत नाही, सापडत नाही म्हणून भटकत राहतो. कोणाचा कोणावर विश्वास नाही. देव आहे म्हणावा तर डोळ्यांना दिसत नाही, नाही म्हणावा तर मन मानत नाही. या गोंधळामुळे बुद्धी भ्रमात पडते. हे नाम सोपे रे असे साधन संतांनी सांगितले. पण होतं काय की आज झाड लावतो, मुळं आली का म्हणून उद्या उपटून बघतो. कोंब फुटेपर्यंत धीर नाही. फळ लगेच हवं, थांबणार किती? साधना सुरू केली की अनुभवाची वाट बघत राहतो. हा घोळ आहे. श्रद्धा आणि सबुरी साधकांच्या मनात जागू दे. त्यांना ते योग्य वाटेवर आहेत याची खूण पटू दे. भेट तू भूता, तू आहेस याची प्रचिती येऊ दे. दुरून का होईना डोंगर दिसू दे. लांबून का होईना समुद्राची गाज ऐकू येऊ दे. कोणीतरी वाटाड्या भेटू दे. प्रकाशाची तिरीप तरी दिसू दे. अध्यात्माच्या वाटेपासून लोक लांब का जातात? या मार्गावर अनिश्चितता वाटते आणि हा मार्ग अप्राप्य वाटतो. शुद्ध सात्विक वागावं लागतं, त्यापेक्षा नको. भजीचा वास आला तरी खावीशी वाटते. संयम जमत नाही. अध्यात्म काय जमणार? पूजापाठ करायला वेळ नाही म्हणून नको. शास्त्र पुराणाचा अभ्यास असतो तो कळत नाही म्हणून नको. बाग आवडते पण मशागत कधी करणार? ध्यान वगैरे जमत नाही. देव परीक्षा घेतो. आहे तेच खूप झालंय, अजून काही सहन करू शकत नाही. नशिबात आहे ते भोगायचं, मग हे अजून कशाला हवं असे अनेक विचार मनात येतात. असलं काही नसतं. जे आयुष्य जगतो त्यात थोडी शिस्त आणि माणुसकी असली तरी पुरेसे आहे. वेगळं काही करावं लागत नाही. जे करू
ते नीती आणि नियम पाळून केले की झाले. साध्या सोप्या गोष्टी असतात. माहीत करून घेतल्या की झाले. स्वयंपाक करतो तोच आनंदाने आदळआपट न करता केला तर ती अन्नपूर्णेची पूजा आहे. मुलांना नीट वळण लावलं, त्यांना आपली भीती न वाटता आदर वाटला तर ती जीवतीची पूजा आहे. हाताखालच्या माणसांशी, नोकरांशी सहकार्याने वागले की आत्मिक समाधान मिळते. जे काम आहे ते प्रामाणिकपणाने मन लावून केले तर मन शांत राहते. कामात तल्लीनता साधली तर ध्यान साधते. भक्तिभाव असेल तर सौजन्याचे चांदणे अनवरत म्हणजे सदोदित राहते. जे जे भेटे भूत ते मानिले भगवंत, असे केले तर ईश्वर आपल्या अवतीभोवती नांदतो. आहे ते व्यवस्थित करायचं हेच अध्यात्म. ज्यात आत्म्याचा विचार आहे, आत्म्याला साक्षी ठेवून जे कार्य करू ते शुद्धच असतं, तो यज्ञ. आपल्या संस्कृतीत उदरभरण नोहे जाणिले यज्ञ कर्म असे म्हणायला शिकवलं आहे. लोकांना हे समजू दे, त्यांना ईश्वराला भेटण्यातला आनंद कळू दे. ईश्वर भेटू दे.